नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विलास मालकर्ता कृषी सेवा केंद्र सुलतानपूर। आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी हे वरमडाच्या तुरी लावायला सुरुवात झाली, पण बऱ्याच लोकांचा असा प्रश्न आहे की हे वरमडाच्या तुरी आपण लावतोय, पण याच्यातून चांगलं उत्पन्न मिळण्यासाठी आपण काय अंतर घ्यायला पाहिजे, की त्याच्यामध्ये आपण जे अंतर घेणार आहोत ते अंतर असं असणार आहे की जर आपल्याकडे बागायती जमीन आहे, जर आपल्याकडे भारी जमीन असेल तर आपण 8x2 लावणार आहे। जर आपण बागायती मध्यम जमीन असेल तर आपण 6x2 वर लागवड करणार आहे। आणि जर आपल्याकडे बागायती पण हलकं जर रान असेल तर आपण 4x4 वर या तुरीची लागवड करणार आहे। याचबरोबर बरेच जे शेतकरी आहेत हे कोरडवाहू क्षेत्रामध्ये लागवड करतात, पण जसं की कोरडवाहू क्षेत्रामध्ये पाहायला गेलो आपण तर जर भारी आणि मध्यम आणि हलक्या तिन्ही प्रकारच्या जमिनी असतात, तर आपण जी भारी जमीन आहे त्याच्यामध्ये आपल्याला 6x2 हे अंतर घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याचबरोबर जर कोरडवाहू मध्यम जमीन असेल तर आपल्याला 4x4 हे अंतर घ्यायचं आहे। आणि जर कोरडवाहूमध्ये जर हलकी जमीन असेल तर आपल्याला 4x2 हे अंतर घ्यायचं आहे, की जेणेकरून आपल्याला जमिनीचा जो पोत आहे त्यानुसार जर आपण अंतर घेतलं तर आपल्याला चांगलं उत्पन्न मिळून याच्यातून आपल्याला जो काही मिळणारा नफा आहे तो अधिकचा मिळणार आहे। जर भारी जमीन आहे आणि आपण जर स्पेसिंग कमी घेतलं तर त्याच्यातून तुरीची नुसती वाढ होते, त्याच्यामध्ये त्यांना फुल आणि फळांची संख्या सेटिंग होत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड करता वेळेस आपल्या जमिनीचा पोत त्यानुसार आपण याचं काय अंतर घ्यायचं आहे तर हा व्हिडिओतून आपल्याला लक्षात आलंच असेल। नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।